नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा, स्त्रीरोगतज्ञ. वेलकम टू डॉक्टर प्रतिभा प्रेग्नन्सी अँड गायनेकॉलॉजी केअर. तर आज आपण शरीराबद्दल नाही तर मनाबद्दल बोलणार आहोत. कारण मेनोपॉजमध्ये शरीर बदलतं, पण मन मात्र सर्व काही शांतपणे सहन करतं. काही स्त्रिया म्हणतात, कारण नसताना रडू येतं, सगळं असूनही रिकामं वाटतं, कोणी समजून घेत नाही असं वाटतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल, तर तुम्ही कमजोर नाही आहात, तर तुम्ही मेनोपॉजमधून जात आहात. मेनोपॉजमध्ये मनावर काय परिणाम होतो? तर हॉर्मोनल चेंजेसमुळे अनझायटी, डिप्रेशन, इरिटॅबिलिटी, लोनलीनेस, कॉन्फिडन्स कमी होणं हे सगळं काही होऊ शकतं. आणि हे सर्व काही खरं आहे आणि नॉर्मल पण आहे. पण जर रोजच उदास वाटत असेल, काहीच करावंसं वाटत नसेल, झोप आणि भूक ही पूर्णपणे बिघडली असेल, स्वतःला ओझं वाटत असेल, तर हे दुर्लक्ष करू नका. मनासाठी काय मदत करता येईल? तर रोज कोणाशी तरी बोलणं, थोडंफार चालणं, रोजचा एक दिनक्रम ठरवून घ्या, स्वतःसाठी वेळ काढा, रिलॅक्सेशन, मेडिटेशन. मनालाही औषधाइतकंच समजून घेणं हे गरजेचं आहे. इतकी वर्ष तुम्ही सगळ्यांना सांभाळलं, आता कोणी तुम्हालाही सांभाळणं गरजेचं आहे. आणि तो कोणी म्हणजे तुम्ही स्वतः देखील असू शकता. आणि डॉक्टरांना कधी भेट द्यावी? जर उदासपणा हा 2 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ आहे, पॅनिक अटॅक्स येत असतील, डिप्रेशनची लक्षणं आहेत, रोजच्या आयुष्यात अडथळा, तर मदत घेणं हे कमजोरी नाही तर शहाणपणाची खूण आहे. मेनोपॉज म्हणजे एकटेपणा नाही, तर तो स्वतःला नव्याने ओळखण्याचा टप्पा आहे. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. काही प्रॉब्लेम असल्यास तुमच्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा. थँक्यू.